नमस्कार मित्रांनो. मगाशी आपण कवितेचं वाचन केलं पहिल्या व्हिडिओमध्ये. आता आपण या कवितेच्या आशय सौंदर्याकडे वळूया. या गझलच्या सुरुवातीला पहिल्या शेरात कवी म्हणतायत, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. आता या ओळीत आपण रंग या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्यातील व्यंगार्थ समजून घेतला पाहिजे. इथे रंग म्हणजे व्यक्तित्व, स्वभाव, विशिष्ट तत्त्वज्ञान. त्याचबरोबर गुंता म्हणजे समस्या, अडचणी, जीवनातील गुंतागुंत. कवी म्हणतात, जीवन जगताना मी खूप लोकांत मिसळलो. समाजामध्ये पत्रकार, संपादक, साहित्यिक म्हणून बेधडकपणे माझी लेखणी चालवली. पण या विश्वात एकरूप होऊनही किंवा जीवनाच्या सर्व रंगात म्हणजे सुखदुःख, आनंद, निराशा या सर्व रंगात रंगूनही मी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. माझी अशी वेगळी ओळख मी निर्माण केली. माझं स्वत्व मी जपलं. एखाद्या मस्त कलंदर व्यक्तीप्रमाणे कोणत्याही समस्येत अडकून न पडता त्यातून बाहेर पडून मी माझी वेगळी वाट शोधली. जीवनाच्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कवीच्या कलंदर व्यक्तित्वाची इथे आपल्याला ओळख पडते. पुढे बघूया, पुढचं कडवं आपण बघूया. पुढे कवी म्हणतायत, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. सर्वसामान्यपणे जीवन जगताना संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हा साक्षात्कार आपणही अनुभवत असतो. म्हणजेच जीवनात सुखाचे क्षण अगदी अल्प असतात आणि दुःख मात्र सावलीसारखं आपल्या पाठीमागून येत राहतं. नव्हे तर ते आपली पाठच सोडत नाही. मग मन दुखावलं जातं, निराशेच्या गर्तेत खोल खोल रुतत जातं. समाजाचा भाग असलेल्या प्रत्येक मनुष्याचा हा अनुभव असतो. प्रत्येकाला कळत नकळत या वेदनेचा त्रास होतो. जीवनात उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. उन्ह हे जीवनातील दाहकतेचं, दुःखाचं प्रतीक, तर सावली हे सुखद गोड आठवणींचं प्रतीक. कवीचा अनुभव मात्र याबाबतीत वेगळा आहे. कवी म्हणतात, आपण इतकं दुःख भोगलं, वेदना सहन केल्या की जीवनात कायमच समाजाच्या कुचेष्टेला, अपमानाला, पराभवाला सामोरे जावे लागले. अगदी ते 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओ होऊन त्यांचा एक पाय निकामी झाला होता. त्यामुळे जीवनात सतत दुःखाची पाठराखण होत असताना कोण जाणे या सावल्या कोठून आल्या, पण मला मात्र हे सुखाचे क्षण आल्यावर सावलीच्याच झळा लागू लागल्या. अगदी ते BAला असताना सुद्धा 2 प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्यानंतर 3ऱ्या प्रयत्नांत ते पास होतात. त्यामुळे जीवनात आपण दुःखांना, समस्यांना, अडीअडचणींना इतके सामोरे गेलो आहोत की कधीतरी कुठून तरी येणारा क्षणिक आनंदही बोचणारा आणि न सोसणारा ठरतो. म्हणजेच सतत होणाऱ्या या आघातांनी मन इतके दमते, थकते की भर दुपारच्या रणरणत्या उन्हात थोडीशी सावलीची जागा मिळावी, परंतु त्या सावलीची जाणीव होण्याऐवजी उन्हाचे चटकेच लागावे, अशी आपली अवस्था होते. त्याचबरोबर सावलीच्या झळा या परस्पर विरोधी भावछटेतून कवीने आपल्या आयुष्यातील दाहकता स्पष्ट केली आहे आणि अर्थाच्या दृष्टीने सुद्धा ही गझल एका वेगळ्या उंचीवर पोचण्यास मदत झालेली आहे. पुढे बघा, आपण तिसऱ्या आपण कडव्याकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या कडव्याकडे आपण वळूया. आपल्या जीवनातील अप्रिय घटनांना शब्दरूप देताना कवी म्हणतात,
राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. म्हणजेच प्रत्येकाच्या भाग्यातील लिखित कर्म कोणी टाळू शकत नाही. तसेच प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या प्रिय अप्रिय घटनाही कोणी बदलू शकत नाही. जसे सुखाचे क्षण आपण कुरकुर न करता आनंदाने उत्साहाने साजरे करतो, तसेच दुःखद अप्रिय क्षण देखील आपण सकारात्मकतेने स्वीकारले पाहिजेत. आपल्या अश्रूंना, आपल्या व्यथांनाही आपल्याला जीवनरूपी गाण्यात परावर्तित करता आलं पाहिजे. म्हणूनच कवी म्हणतात, माझ्या आयुष्याचे जीवनरूपी गाणे गात असताना माझ्या गीतांप्रमाणेच माझे अश्रू ही आसवं माझ्यासोबत कायम राहिली. दुःखाचं गाराणं गाण्याऐवजी मी आसवांचंही म्हणजेच अश्रूंचंही गाणं करेन. त्यामुळे नकोशा वाटणाऱ्या त्या क्षणांना सुद्धा मी सहजपणे झेलू शकतो. खरं तर लळा लागणे म्हणजे आवड निर्माण होणे, प्रेम वाटणे, एखाद्या व्यक्तीविषयी माया वाटणे असा अर्थ आहे. सर्वसामान्य माणसांना सुखद क्षणांचा, आनंदाचा, प्रिय व्यक्तीचा लळा लागतो. पण कवीला मात्र दुःखाचा लळा लागलाय. पायाच्या अधूपणामुळे आपलं जीवनच पंगू झालंय की काय असं त्यांना वाटलं. परंतु तरीही त्यांनी व्यायामामुळे आपले शरीर इतके मजबूत केले की पुढे दिवसभर गाण्याच्या मैफली त्यांनी पार पाडल्या. आपल्या अधूपणाचं भांडवल न करता त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. पखवाज, हार्मोनियम यासारखं वाद्यही ते उत्तमपणे वाजवू लागले. म्हणूनच कठीण परिस्थितीतही दुःखाचा हसतमुखाने स्वीकार केल्यामुळे या दुःखांनाही आपला लळा लागला असं ते म्हणतात. पुढची ओळ पाहूया. पुढे ते म्हणतात, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कवी म्हणतात, जीवनात यश मिळवण्यासाठी खडतर प्रवास करावा लागला. काट्याकुट्यातून, खाचकळग्यातून मार्ग काढावा लागला. अशा वेळी अपयशातूनही मी शिकलो. समस्यांना, प्रश्नांना मी आपलंसं केलं. थांबला तो संपला. म्हणून दुःखद प्रसंगाने नाउमेद न होता पुन्हा एकदा प्रयत्न करण्याच्या उमेदीने मी आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहून जगायला सुरुवात केली. परंतु दुर्दैवानं अशा वेळीही पदरी निराशाच आली. प्रामाणिकपणाने, खरेपणाने केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. सभोवतालच्या जगात माणुसकीचा बुरखा घालून फिरणाऱ्या या समाजात ढोंगीपणाच अनुभवायला मिळाला. म्हणून आयुष्यानेच आपला घात केला, केसाने गळा कापला म्हणजेच विश्वासघात केला असे कवी म्हणतात. समाजातील स्वार्थी, ढोंगी, भ्रष्टाचारी लोकांकडून झालेल्या फसवणुकीतून विश्वासघात केलेल्याची भावना अधिक प्रबळ करण्यासाठी गळा कापणे या वाक्प्रचाराचा कवीने इथे सार्थ उपयोग केलेला दिसतो. समाजाने कवीला पुन्हा पुन्हा नाउमेद केले ही शोकात्म भावना या ठिकाणी व्यक्त होते. पुढे पाहूया. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. आता या ओळीत आलेला शब्द बघा. तात्पर्य म्हणजे बोध किंवा शिकवण किंवा सार. म्हणजेच या सगळ्या परिस्थितीतून जात असताना मला जीवनाकडून काही बोध मिळाला, काही शिकवण मिळाली, ती ही की सगळ्याच दिशा खोट्या ठराव्यात. कवीच्या व्यक्तिमत्वातील बेफिकिरी, फकिरी वृत्ती, बंडखोरी, उपरोधिकता, प्रेमात झोकून देणे, प्रेमभंग पचवणे, आयुष्य वाऱ्यावर उधळून देणे असे कितीतरी जगाच्या दृष्टीने ठरणारे अवगुण त्यांच्या ठिकाणी होते. त्यांच्यातील हा विक्षिप्तपणा त्यांच्या गझलीत आगळीच मस्ती आणि धुंदी घेऊन येतो खरा, पण त्यामुळे समाजाकडून, आप्तेष्टांकडून, काही मित्र परिवाराकडूनही त्यांना कुचेष्टेला सामोरे जावे लागले. त्यांच्या बेदरकार वागण्यावर बोट ठेवले गेले. सुरुवातीच्या काळात तर गझल ही कविताच नाही किंवा
त्यांनी मराठी कवींच्या एका संपूर्ण पिढीला उद्ध्वस्त केले असे सन्माननीय आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. म्हणून कवी म्हणतात, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. आता चालणारा पांगळा व पाहणारा आंधळा या विरोधात्मक परस्पर विरोधी अर्थछटेतून कवीने मानसिक पंगुत्व स्वीकारलेली आणि दूरदृष्टी गमावलेली समाजाची वृत्ती इथे संतापाने अधोरेखित केलेली आहे. त्यांच्या मते पुरोगामी किंवा आधुनिक विचारांची कास ज्याने धरली नाही, ज्याच्या ठिकाणी भविष्यकाळाचा वेध घेणारी दूरदृष्टी नाही, असा समाज म्हणजे पाय असूनही पांगळा आणि दृष्टी असूनही आंधळा ठरतो. आज 21व्या शतकाकडे वाटचाल करणारा आपला समाज अजूनही जुनाट रूढी परंपरांच्या विळख्यात अडकून पडलेला आहे. आजही समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूण हत्या इत्यादी समस्यांनी आपला समाज ग्रासलेला आहे. स्त्री पुरुष समानता हे मूल्य अजूनही आपल्याकडे रुजलेले नाही. समाजात, कुटुंबात स्त्रीला समान अधिकार, मान सन्मान मिळत नसेल तर कुटुंब व्यवस्था खिळखिळी व्हायला वेळ लागणार नाही. या दूरदृष्टीच्या अभावामुळे स्त्रीभ्रूण हत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून प्रत्येक काळातील समाजाने पुरोगामी किंवा आधुनिक विचारांची कास धरत भविष्यकाळाचा वेध घेत वाटचाल करायला हवी. परंतु ज्या समाजात वरील गोष्टींचा अभाव पाहायला मिळतो, अशा समाजाला कवी चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा म्हणतो. एका बाजूला पराभवाची इतकी धारदार खंत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वेगळेपणाचा तितकाच रास्त गर्व शेवटच्या कडव्याकडे आपण वळूया. एका बाजूला पराभवाबद्दलची इतकी धारदार खंत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वेगळेपणाचा तितकाच रास्त गर्व. आपल्या दोषांचे जितके वेडेवाकडे दर्शन ते घडवतात, तितकेच आपल्यातील सामर्थ्याविषयी बोलताना ते म्हणतात, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी नव्हे, तर जगाला प्रकाश देण्यासाठी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा मी सूर्य आहे, हे कवीने किती ताठपणे सांगितले पहा. कवीने जपलेली ही सामाजिक बांधिलकी या ठिकाणी प्रत्ययास येते. या ओळीत कवीने माणसांची मध्यरात्र म्हणजे ज्यांचे आयुष्य नैराश्य, दैन्य, दारिद्र्याने भरलेले आहे, ज्यांच्या आयुष्यात अज्ञानाचा अंधकार आहे, अशांचे आयुष्य हे मध्यरात्रीच्या मध्यानीच्या भेसूर अंधारासारखं आहे. अशा अंधारमय प्रदेशात आशेचा, तेजाचा, चैतन्याचा प्रकाश घेऊन मी जाणार आहे. त्यांचे आयुष्य उजळवून टाकणार आहे. पुढे ते म्हणतात, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. आता इथे सोहळा या शब्दाचा अर्थ उत्सव, समारंभ असा आहे. परंतु येथे पेटण्याचा सोहळा, पेटणे म्हणजे दिवा पेटतो तेव्हा तो इतरांना उजेड देतो. आता इथे हा जो सोहळा या शब्दाचा अर्थ आहे, तर तो वसा किंवा व्रत असा आपल्याला त्याचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागतो. आपण हाती घेतलेले हे व्रत माझियासाठी नव्हे, तर समाजासाठी आहे. दलित, शोषित, पीडित समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यांची पत्रकार लेखणी अन्यायावर तुटून पडते. कोणत्याही पक्षाबद्दल मनात आकस न बाळगता त्यांनी राजकीय डावपेच, वायफळ घोषणा, पक्षांची खोटी ध्येय धोरणे यांवर कडाडून प्रहार केला. म्हणूनच सूर्य जसा अनंत काळापासून आपले कार्य पार पडत असतो, त्याच्या कर्तव्यात कधी खंड पडत नाही, त्याचप्रमाणे आपणही हाती घेतलेले हे कार्य
अखंडितपणे पूर्ण करणार आहोत याबद्दल त्यांना खात्री आहे. कवितेच्या शेवटी कवीला झालेली ही आत्मसाक्षात्काराची भावना म्हणूनच महत्त्वाची ठरते. म्हणूनच हा पेटण्याचा सोहळा म्हणजे इतरांसाठी जगण्याचा सोहळा, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची कवीची वृत्ती नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. आपले खरे सामर्थ्य आपल्या गीतातच, आपल्या कवितेत आहे, शब्दात आहे, याची कवीला या ठिकाणी जाणीव होते. त्यामुळे आपल्या सामर्थ्याची जाणीव झाल्यावर आपला रंग हा जगाहून वेगळा का आहे याचे उत्तर कवीला इथे सापडलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण कविता आपण पाहिली. या गझलेतून कवीच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख होते. शिवाय प्रखर सामाजिक बांधिलकीचीही जाणीव होते. शिवाय या कवितेमध्ये वापरलेल्या विरोधी भाव दर्शवणाऱ्या छटा, त्यामुळे सुद्धा आपल्याला ही गझल एका वेगळ्या उंचीवर पोचलेली लक्षात येते. इथे सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य, चालणारा पांगळा, पाहणारा आंधळा, अशा प्रकारे विरोधी अर्थछटेतून या गझलेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शिवाय यमक, अनुप्रास इत्यादीमुळे सुद्धा या गझलेला गेयता लाभलेली आहे. आता यमक अलंकाराचं उदाहरण आपण या गझलेचं वैशिष्ट्य बघितलं तेव्हा आपण लक्षात घेतलंच की पहिल्या 2 ओळींमध्ये आपल्याला इथे यमक दिसतंय. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. इथे पहिल्या 2 ओळीमध्ये वेगळा आणि मोकळा म्हणजे इथे आपल्याला यमक साधलेलं दिसतंय. त्यानंतर प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीमध्ये यमक आहे, म्हणजे झळा, लळा, गळा, आंधळा आणि सोहळा. तर अशा प्रकारे यमक या कवितेमध्ये साधलेलं आपण पाहिलं. त्याचबरोबर अनुप्रास या कवितेमध्ये आल्यामुळे या कवितेला एक नाद आणि गेयता प्राप्त झालेलीही आपल्याला लक्षात येते. आता बघा, अनुप्रास अलंकार एखाद्या ओळीमध्ये जेव्हा एखाद्या अक्षराची किंवा शब्दांची झालेली पुनरावृत्ती, त्यामुळे त्या ओळीला प्राप्त झालेलं सौंदर्य, नाद, तर तिथे आपल्याला अनुप्रास अलंकार पाहायला मिळतो. आता पहिलीच ओळ आपण परत बघितली तर लक्षात येईल, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. आता या ठिकाणी रंग हा शब्द जो आहे तर त्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. किंवा पुढच्या ओळीत बघा, आपल्या चौथ्या कडव्यामध्ये कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. इथे क क क अशा प्रकारे कोणत्या काळी कळेना, क या अक्षराची झालेली पुनरावृत्ती आणि त्यामुळे त्या एका म्हणजे कवितेला, त्या गझलेला एक प्रकारची नादमयता प्राप्त झाली, एक सौंदर्य प्राप्त झालं आहे आणि ही कविता किंवा ही गझल एका वेगळ्या उंचीवर आपल्याला पोचलेली त्यामुळे दिसून येते. त्या कवितेला एक वेगळंच काव्य सौंदर्य म्हणून लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आशा करते की ही कविता तिच्या आशय सौंदर्यासह तुम्हाला समजलेली असेल. कवीप्रमाणेच आपणही आपल्या जीवनात स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचा, स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व जोपासण्याचा तुम्हीही नक्कीच प्रयत्न कराल आणि आपल्या कर्तृत्वाला, आपल्या हुशारीला ओळखाल, आपल्यातल्या गुणांना तुम्ही ओळखू शकाल आणि मग कवीप्रमाणे तुम्हीही म्हणू शकाल, रंग माझा वेगळा.